हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप छान, स्वस्त, मस्त आणि खुश असाल. आपापल्या लाईफमध्ये आनंदी असाल आणि देवाचरणी हीच प्रार्थना की तुम्ही सर्वजण आपापल्या लाईफमध्ये खुश व्हा किंवा राहावे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत आउटकम स्प्रेड. तर आउटकम स्प्रेडकडे वळूयात. धन्यवाद प्रभू. आउटकम स्प्रेडचा द्या मला कार्ड. थँक्यू युनिवर्स, थँक्यू एंजल्स. हर हर महादेव. आउटकमसाठी 3 कार्ड्स हवेत आपल्याला. पहिलं म्हणजे सिच्युएशन, सेकंड प्रॉब्लेम आणि थर्ड कार्ड आउटकम. ओके, तर सिच्युएशनसाठी निघालंय किंग ऑफ पेंटॅकल्स, प्रॉब्लेमसाठी निघालंय द एम्परर आणि आउटकमसाठी निघाले नाईट ऑफ पेंटॅकल्स. तर आपण बघूयात की या कार्डचा काय अर्थ होतो. आणि तर ह्या कार्डचा अर्थ बघा. आता जसं की आपलं पहिलं होतं की सिच्युएशनसाठी व्हॉट इज हॅपनिंग राईट नाऊ. तर आपल्याला हे कार्ड मिळालं होतं किंग ऑफ पेंटॅकल्स. किंग ऑफ पेंटॅकल्स काय सांगतं, याच्या साईडला सगळं ब्लॅक एनर्जी. सो तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहताय ते एन्व्हायरमेंट तुमच्यासाठी अजिबात चांगलं नाही. ते निगेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे. तुमचे फॅमिली जे पर्सन्स आहेत किंवा तुमची फॅमिली जी आहे त्यातले बरेच लोक टॉक्सिक असू शकतात. तुम्हाला घरसुद्धा बदलावं लागेल. टॉक्सिक मीन्स काय की तुमच्या कुठल्याही निर्णयाबद्दल त्यांना काहीही फरक पडत नाही आणि ते त्यांच्याच लहरीत आहेत. तुमच्या भावनांशी खेळलं जातं. थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो. तुम्हाला लो फील केलं जातं आणि नेहमी तुम्हाला दाबलं जातं, असा अर्थ होतो या कार्डचा. पण तुम्ही हे विसरून चालणार नाही की हे किंगचं कार्ड आहे. तुम्ही किंग आहात आणि किंग इज अ सिम्बॉल ऑफ अ ग्रेट सक्सेस अँड वेल्थ. तर तुम्हालाच माहीत नाही की तुमची पॉवर काय आहे. तर तुमची पॉवर स्वतः पहिल्यांदा जाणून घ्या. तुम्ही स्वतःला जाणून घ्या की काय आहे तुमच्याकडे. मग तुम्हाला जरी लो फीलनेस कुणी दाखवलं तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकताल आपोआपच. तुम्ही अशा आहात की तुम्ही स्वतःहून स्वतःचा विजडम क्रिएट करू शकता. तुम्ही स्वतःहून वेल्थ क्रिएट करू शकता. ही पॉवर आहे तुमच्यात. पण तुम्हाला नेहमी तुमच्या जे सर्कल आहे, अराउंड सर्कल, त्याच्याकडून असं दाखवलं जातं की तुम्ही लो आहात, लो एनर्जी आहात, तुम्ही काहीच करू शकत नाही. तर ते तसं नाही. तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आपण सेकंड जे आहे ते बघणार आहोत की व्हॉट इज द चॅलेंज इन दिस सिच्युएशन. प्रॉब्लेम काय आहे. तर एम्पररचं कार्ड आलं होतं आपल्याकडे. तर त्याचं बघू आपण आता. तर द एम्परर असं कार्ड सांगतंय की तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे. खूपच वर्ष, म्हणजे नाही म्हटलं तरी इथे मला दिसतंय की जवळजवळ 10-1 वर्ष, 10-12 वर्ष, 15 वर्ष किंवा लाईफमध्ये तुम्ही हर घटके संघर्ष फेस केलेला आहे, संघर्ष केलेला आहे. काहीही मिळवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागलेले आहे. तरी त्याचं तुम्हाला अगदी कधी थोडं थोडं असं फळ मिळालेलं, अगदी पूर्ण नाही, पण तरी तुम्ही ते सर्व सहन करत एका पोझिशनवर येऊन बसलेला आहात किंवा एक स्टेबल झालेला आहात. तुमचे जे इमोशन्स आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. इंट्युशन आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. आणि तुमचं नॉलेज जे आहे ते सुद्धा खूप भरपूर नॉलेज आहे तुमच्याकडे. एक्सपिरियन्स भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही जर कुठलाही गोष्ट जर डोक्यात घेतली आणि त्याच्यावरती काम केलं तर तुम्हाला सक्सेस ही 100% मिळते. तुमचा जो मेंदू आहे, म्हणजे दिमाग म्हणतो आपण, ते तेज आहे तुमचं. तुम्ही काही जे म्हणाल, एकदा तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर ध्यान ठेवलं तर तुम्ही ते सहजपणे, म्हणजे तुमच्या प्रयत्नातून, कष्टातून ते हासिल करू शकणार, म्हणजे शकणारच. पण आता विषय असा झाला आहे की तुम्ही थोडे थकलेले आहात, दमलेले आहात. तर प्रॉब्लेम काय की तुम्ही इतक्या वर्षाचा संघर्ष केल्यानंतर तुम्हाला थोडंसं थकल्यासारखं वाटतं, थोडं स्टक वाटतंय. तर तुम्ही थोडंसं रिलीफ घेऊ शकता याच्यामध्ये. तुमची जी सोल आहे ती खूप जुनी सोल आहे. म्हणजे त्या सोलनी प्रत्येक जन्मात
संघर्ष हा केलेला आहे. ही खूप म्हणजे ओल्ड याची एनर्जी मिळते या कार्डातून. ओल्ड सोल आहे तुमची आणि खूप त्यांनी संघर्ष केलेला आहे. तर तुमच्याकडे स्ट्रेंथ आणि पॉवर, जसं की हे कार्ड तेच सांगेल की तुमच्याकडे स्ट्रेंथ आणि पॉवर ऑलरेडी आहे. तर तुम्ही ते पहिल्यांदा बघा. बाकी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे अराउंड सर्कल कुठेही बघण्याची गरज नाही. म्हणजे एक आपण असं म्हणू की जसं तपस्या आपण करतो तशी तुम्ही तपस्या केलेली आहे खूप वर्षापासून, आणि मे बी तुमच्या सोलनी जन्मांतर तपस्या केलेली आहे. तर त्याचं तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही चांगल्या हेतूने चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही तुमचं जर संघर्ष केलेला असेल, तपस्या करत आहात, तर त्याचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. तर थर्ड जे कार्ड आहे, थर्ड कार्ड आउटकम. What the universal advice is available for you at the current situation? The outcome आलेला आहे Knight of Pentacles. The Knight of Pentacles हे दर्शवतं की भले ते सुद्धा हेच सांगतं की तुमच्यावरती एक प्रोजेक्शन झालेलं ॲक्च्युली मनी ब्लॉकेजेसचं. तर ते तुम्ही उपाय करून दूर करू शकता. तुम्हाला हवी असेल तर रेमेडी मी देऊ शकते, तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसं. ते एन्व्हायरमेंट तुमचं आसपासचं जे आहे ते चांगलं नाही, तर तुम्हाला तेच सांगितलं ते स्वतःवरती वर्क करा, स्वतःच्या इंट्युशनवरती वर्क करा, आणि इनर जरी तुमच्यात काही निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा दूर करा, हील करा स्वतःला. तुम्ही डिसिजन जर घ्यायला, आता तुम्ही थकलेले त्यामुळे डिसिजन घ्यायला जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर ते प्रोजेक्शनमुळे होते. तर तुम्ही डिसिजन घ्या, कारण हे जे कार्ड आहे ते इंडिकेट करतं की कन्सिस्टन्सी, कमिटमेंट, की तुम्ही जर एखादी गोष्ट जर धरली मनात आणि कन्सिस्टन्सी त्याच्यावर वर्क केलं, कमिटमेंट केली स्वतःला, तर तुम्ही गोल अचीवच करून राहता. तुम्ही मागे पुढे बघत नाही. तर त्यामुळे तुम्हाला ह्या कोणत्याही जे काही इनर निगेटिव्हिटी आहे ती घालवा, स्वतःला हील करा, आणि आउटर जे काही तुमच्या सराउंडिंग जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्याला पूर्ण दुर्लक्ष करून टाका, तिच्याकडे पाहूच नका. स्वतःवर फोकस करा, 100% तुम्हाला यश मिळेल. एक आपण याच्यातून पण युनिवर्सचा पॉझिटिव्ह गायडन्स घेऊ. धन्यवाद प्रभू. एक माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आउटकम स्प्रेडसाठी एक छान पॉझिटिव्ह मेसेज द्या. सिक्स ऑफ स्वॉर्ड. मिथुन तुला कुंभ राशी, एअर साइन आहे. तर ट्रान्झिशन हे येतेच आहे तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही स्वतःला पहिल्यांदा हील करा, बरंच काही तुम्हाला मिळेल. स्वतःला हील करा, स्वतःवर फोकस करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुमचं जे बॅगेज आहे, जे काही पूर्वजन्माचं बॅगेज आहे, कार्मिक सायकल आहे, ती ब्रेक होतीये. तुमचं बॅगेज आहे ते रिलीज होतं आहे. तुम्ही आता जसं आपण म्हणतो की पाण्याचा खळखळाट, तुम्ही एका शांत, जसं पाण्यामधून एखादी नाव वाहते, तर नाव वाहण्याचं चित्र आहे. तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही एकदम शांतीत आता पुढे जाणार आहात. त्यामुळे हे जे मी तुम्हाला सांगत होते की जे सराउंडिंग आहे तुम्ही लक्षच देऊ नका, तर तुम्ही हेच अवलंबा की शांतीत पुढे जायचं आहे, बाकी इकडे तिकडे बघायचं नाही. आणि जे काही तुमचं वर्क आहे, जे तुम्हाला करायचं आहे त्याच्यावरती फोकस करा. की तुम्ही दुसऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा दुसऱ्यांनी तुम्हाला लो डाऊन दाखवणे, डाऊन करणे, हे ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. प्रत्येकाची एक जर्नी असते, ती त्याला पूर्ण करावी लागते आणि त्या हिशोबाने आपल्याला चालावं लागतं. जसं की बाकीचं तुम्ही रिलेशन वगैरे सगळं बॅलन्स करून चाला, आणि तुमचं जे वर्क आहे ते सुद्धा बॅलन्स करा, तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. थँक युनिवर्स. आणि एक बी पॉझिटिव्हमधून तुम्हाला एक गॉडचा संदेश, युनिवर्सचा संदेश माझ्या मित्रमैत्रिणींसाठी द्या. ओके. तर एक असा बी पॉझिटिव्हकडून तुम्हाला संदेश आहे.
खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणती अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते ती खूप गोड असते. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनरपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. तर तुम्हाला मी हेच म्हणलं की कुणाकडून काही अपेक्षा करू नका. स्वतःवरती फोकस करा आणि चालत राहा. आपोआप तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्मॉल ॲक्ट्स वेन मल्टिप्लाय बाय मिलियन्स ऑफ पीपल कॅन ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड. तर हे लक्षात ठेवा आणि तसंच वागा. थँक्यू युनिवर्स, थँक्यू परमात्मा. हर हर महादेव. माझी रीडिंग कशी वाटली हे नक्कीच कळवा. काही उपाय जर हवे असतील तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये, मी नक्की करून देईन. आणि जरी आत्ता तुम्हाला अंदाज मला याच्यातून थोडंसं असा येतो की तुम्हाला आता प्रोजेक्शन हे आलेलं इथं, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील, तर प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्याच जीवनात असतात. तर तुम्ही याच्यासाठी काय करू शकता, रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका आणि जास्त करून तर सॅटरडे संडे हमखास मीठ टाकून थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि आंघोळ करायची. सूर्यदेवाचा नेहमी आशीर्वाद घ्या. आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पूर्ण काढून टाका, ती हील करा, स्वतःला हील करा. तुम्हाला 100% आउटकम हा छानच मिळेल. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.